सर, आज बीएससीची बैठक होती. या बैठकीत तुम्ही मागणी केली असं कळतंय का अधिवेशन अजून एक आठवडा व्हावा? बिलकुल, या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचा कालावधी फक्त 12 दिवस 13 दिवसाचा आहे. 3 आठवडे तारखेनिहाय, परंतु दिवसनिहाय 3 आठवडे झालं पाहिजे, ही मागणी मी केलेली आहे. एक दिवस त्यांनी वाढवला, परंतु अधिवेशन संपण्याच्या 1-2 दिवस आधी पुन्हा बैठक घेऊन याच्यावर निर्णय घेऊ असं एक सकारात्मक उत्तर दिलं. परंतु सरकार चर्चा करायला घाबरतंय. विरोधी प्रश्नाचे जे बाण येणार आहेत त्याला घाबरतंय. कारण या सरकारने जे काही या महाराष्ट्रात करून ठेवलेलं आहे, मला वाटतं याचा जबाब या सरकारला द्यावाच लागेल. आणि विरोधी पक्षाला अधिवेशन आहे त्याचा एक उत्तम डायस असतं, व्यासपीठ असतं. म्हणून मी मागणी केलेली आहे की हे अधिवेशन 3 आठवड्याचं व्हावं. सर, अनिल परब खडे सुनावलेले सरकारला का आमदार जे किंवा मंत्री जे उत्तर देतात त्याची अंमलबजावणी होत नाही? बिलकुल, कारण ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये मंत्र्यांना त्यांच्या खात्याच्या कामकाजाचा जबाब मागितला जातो, मंत्री उत्तर देतात, कित्येक वेळेस सभापतीनं दिलेले निर्देश सुद्धा मंत्री पाळत नाही, अशा प्रकारची स्थिती. याला कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. या खात्याचा कोणाकडे तरी 8-15 दिवसासाठी कारभार दिला जातो. अधिवेशन संपल्यावर त्या खात्याचं कोणी त्या मंत्र्याला विचारत नाही. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा मांडलेला आहे की विशेषतः तुमच्या खात्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर निर्देश देऊनही कोणती कारवाई होत नाही, हे ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं आहे. सर, 28 जूनला बजेट सादर होणार आहे, काय अपेक्षा बजेटकडे? या सरकारकडून कोणत्याच अपेक्षा नाही आम्हाला. हे सरकार लवकर जावं एवढेच अपेक्षा आम्हाला. हो, मी स्वतः आज बैठकीमध्ये अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की सभापतीपद विधान परिषदेचं अनेक दिवसांनी रिक्त आहे. हे सभापतीपदी बहुमत तुमच्याकडे आहे, पण हे सभापतीपद रिक्त ठेवू नये अशा प्रकारची मागणी मी सरकारला केलेली आहे. छगन भुजबळ सातत्यानं नाराजी व्यक्त करतायत. ते म्हणजे माझा अपमान झाला म्हणून मी लोकसभेतनं माघारी घेतली, त्यानंतर राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण उमेदवारी मिळाली नाही. कसं बघताय? सरकारमधीलच एक मंत्री सातत्यानं नाराजी व्यक्त करतो. हे अपमान झाला असं म्हटल्यावरही ते तिथंच राहतात. याचा अर्थ काय? आणखी अपमान सहन करा, आणखी अपमान सहन करा. लोकसभेला तिकीट वरून सांगूनही खालून दिलं नाही. राज्यसभेला इच्छुक असूनही जे अजित पवार सांगत होते की बहिणीला शरद पवारांनी मुलगी आणि पुतण्या असा फरक केला, अजितदादांनी काय केलं? स्वतःच्या घरात तिकीट दिलं राज्यसभेचं. काय वेगळं वागले अजितदादा? आपण छगन भुजबळ अन्याय होत असेल तर नुसतं बोलाचीच कडीन बोलाचा भात करण्यापेक्षा काहीतरी त्यांनी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. या पद्धतीनं अजित पवार यांच्या घोटाळ्यांच्या बाबतीत अण्णा हजारेंनी जी भूमिका घेतली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात, ते न्यायालयात दाद मागणारा जो क्लोजर रिपोर्ट होता त्याच्या बाबतीत ते निषेध याचिका जी आहे हे दाखल करतायत. अण्णा हजारेंच्या या भूमिकेकडे कसं बघतायत? एक तर अण्णा हजारे 10 वर्ष झोपलेले होते, कसे काय उठले हे कळालेलं नाही. एक पहिला प्रश्न. क्लोजर रिपोर्टला ते आव्हान देत आहेत, स्वागत आहे. मला असं वाटतं या क्लोजर रिपोर्टला सीबीआयनेही मागच्या काळात आव्हान दिलं होतं, परंतु आता सरकार सुद्धा हे क्लोजर रिपोर्टला सकारात्मक वागतंय. सरकारने खरं तर दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी भूमिका घेतली पाहिजे. आणि आता अण्णा हजारे भले उशिरा का होत नाही, झोपेतून उठले असेल तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. कुठेतरी ज्या पद्धतीनं अजित पवार सत्तेत असताना अशा पद्धतीची एक मागणी अण्णा हजारेंकडे केली जाते, राजकीय कुठेतरी हा एक चक्रव्यूह आहे म्हणायचं? मला माहिती नाही, पण जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, दुसरीकडे आरएसएसच्या मुख्य पुरस्कार संघाच्या मुख्य पुरस्कार सुद्धा स्वीकार करण्यात आलेली आहे, एक खंत व्यक्त करण्यात आली आहे. ऑर्गनायझर हे संघाचं ऑफिशियली अधिकृत भूमिका मांडणारं पत्र आहे आणि याच्यामध्ये अजितदादाविषयी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. परंतु आता भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे लोक संघाचे आहेत का? काही थोडे बोटावर मोजण्याइतके लोक आहेत. त्यामुळे संघाच्या लोकांच्या हातात नेतृत्वच नसेल तर संघाने काही भूमिका मांडली तर मला असं वाटत नाही भारतीय जनता पार्टीवर काही फरक पडेल. संघाचे इंद्रेश कुमार यांनी असं म्हटलंय की अहंकारी झाले म्हणून 240 पर्यंत थांबले गेले. कसं बघताय? कारण का आता संघाकडे
भाजपच्या बाबतीत केली जात आहे? बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष एक 8-10 दिवसापूर्वीच असं बोलले होते की भारतीय जनता पार्टीला आता संघाच्या ताकदीची गरज नाही. खरं तर संघाच्या बेसवर, पायावर भारतीय जनता पार्टी उभी आहे. संघाने हा पाया जर काढून घेतला तर भारतीय जनता पार्टी टिकू शकत नाही. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराला पार्टी ऑफ डिफरन्स म्हणत होते, पार्टी विथ डिफरन्स म्हणत होते, आदर्श घोटाळ्यावर इकडे बजेटमध्ये निर्मला सीतारामन वेगळं बघतात आणि आदर्श घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात. देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये नारायण राणेवर आरोप करतात, नारायण राणे भाजपचे केंद्रीय मंत्री होतात. असे अनेक घटना या महाराष्ट्रात नव्हे तर देशात घडलेल्या आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी काय पार्टी विथ डिफरन्स राहिलेलीच नाही. आणि म्हणून RSSला संघाला या भूमिका मला वाटत नाही पटत असतील. कारण करायचं काय, नुसती सत्ता प्राप्त करणं आपलं उद्दिष्ट आहे की समाज परिवर्तन आपलं उद्दिष्ट आहे. मला वाटतं हे संघाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पण भारतीय जनता पार्टीला हे संघाची शिकवण भारतीय जनता पार्टी विसरत चाललेली आहे. देवेंद्र फडणवीस वारंवार आरोप करतात की अल्पसंख्याकांच्या मतदानामुळे म्हणजे जे जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत होते असं म्हणणाऱ्यांकडनंच तुम्हाला मतदान मिळाल्यामुळे तुम्ही चांगली भरघोस भगवत यश तुम्हाला मिळालं लोकसभेत. त्याला म्हणून प्रश्न आहे, कालच देवेंद्र फडणवीस आरोप केलेले आहेत तर जर टक्केवारी किंवा संख्या काढली मतांची तर 2 लाख मतं आम्हाला जास्त मिळाली, म्हणजे आम्हाला कमीची करून दे. आणि जे काही मतं मिळाली ती त्यांची मतं नाही आहेत, ठाकरेंना नाकारलंय मुंबईने आणि महाराष्ट्रात. मला असं वाटतं 2 लाख नाही 4 लाख मतं जास्त घेऊ द्या तुम्हाला, पण सीट आमच्या जास्त येऊ द्या अशीच मी परमेश्वराला प्रार्थना करेल. काही हरकत नाही. मतावर जर असेल तर तुम्ही जास्त मतं घ्या, पण सीट आमच्या जास्त येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. भारतीय जनता पार्टीची गिरे तो भी टांग ऊपर नावाची एक म्हण आहे. तशा पद्धतीने भूमिका असतात. मताची टक्केवारी सांगणार, आकडे सांगणार, इथं झालं. मग भारतीय जनता पार्टी जिथं पराभूत झाली होती तिथं 21 ठिकाणी आघाडी आहे. मग भारतीय जनता पार्टी जिंकली होती तिथं किती ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आघाडी आहे हे पण काढलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने. आता मी बावनकुळेंचं बघत होतो, ऐकत होतो, 21 ठिकाणी. मग तुम्ही जिथं निवडून आले तिथं किती ठिकाणी निवडे हेही जरा सांगा. भारतीय जनता पार्टीचे आमदार लढलेल्या मतदारसंघापैकी मी म्हणेल 50% वर मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी आहे. आज अजितदादांची गैरहजेरी होती दोन्ही दिवसाच्या मीटिंगला. 1 महिन्याचं अल्टिमेटम देऊन आपलं आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या OSD संदर्भात टीका केली होती. नंतर संदीपान भुमरे यांनी मध्यस्थी करत ते आमरण उपोषण सोडवलं अशी चर्चा आहे. नेमकं यातून साध्य काय झालंय जरा नेमकं मला माहिती नाही काय साध्य झालं, पण जी भूमिका आहे जी सरकारने मान्य केलेली आहे, सरकारने मोठा गाजावाजा करून वाशीला जाऊन सरकारचा अध्यादेश दिला होता, त्याचं काय झालं हा माझा सुद्धा सरकारला प्रश्न आहे. या सगळ्या अध्यादेशाच्या बाबतीत या अधिवेशनात तुम्ही आवाज उठवणार आहात? उठू ना, कारण हा अध्यादेशाला सजेशन ऑब्जेक्शन येतच असतात. सरकारने ते फेटाळायचे असतात किंवा स्वीकारायचे असतात. त्याच्याविषयी योग्य तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे. आजच्या बैठकीमध्ये अजित पवार गटाकडून एकही वरिष्ठ नेते किंवा स्वतः वित्तमंत्री असलेले अजित पवार सुद्धा उपस्थित नव्हते. कसं बघता या? मला असं वाटतं BSCत कोण कोण असावं त्याची यादी ठरलेली असती. कोणी काय पक्षाचं याचा हजर राहावं त्याचा हजर राहावं असं काही नसतं. पण अजितदादा याचे विशेष निमंत्रित आहेतच उपमुख्यमंत्री असल्यामुळे, पण ते नव्हते हे सत्य आहे. उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे ती पार पडते. काही मुद्दे घेऊन यापुढे अधिवेशनाला देखील तुम्ही उपस्थित राहणार आहात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची देखील जी चर्चा आहे ती देखील होणार. महाविकास आघाडी एकत्रितरित्या येणारी विधानसभा लढणार आहे. पूर्णपणे महाविकास आघाडी लोकसभेला जशी लढली तशाच पद्धतीनं विधानसभेला ताकदीनं आम्ही लढणार आहोत. आत्ताच्या जेवढ्या जागा लोकसभेच्या बघितल्या तर 185 जागांच्या वर महाविकास आघाडी जिंकू शकते अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही स्थिती नुसती टिकवायची नव्हे तर याच्या पुढे आम्हाला जाण्याचा प्रयत्न आहे. म्हणून अशा पद्धतीनं येणाऱ्या काळात बैठका होत राहणार आहे. तर स्मार्ट मीटरच्या बाबतीत अनेक लोक जे आहेत ते विरोध करतात. स्मार्ट मीटर मात्र सरकारकडनं सक्ती केली जाते. त्याला विरोध करू आम्ही, कारण हे स्मार्ट मीटर हे भारतामध्ये रिजेक्ट केलेले आहेत सगळ्या ठिकाणी. आणि रिजेक्ट केलेले या महाराष्ट्रात ऍक्सेप्ट केले जातात. हे का केले जातात हा जनतेचा प्रश्न आहे. ज्याला 200-300 युनिट वीज लागते त्याला स्मार्ट मीटर 12,000-13,000चं मीटरची गरज काय हा प्रश्न आहे. निश्चित याच्याविषयी अधिवेशनात आवाज उठू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.